कारखाना कामगारांची थकीत देणी दिल्याचे आपण सांगता, पण मुश्रीफ साहेब नेमकी कोणती देणी दिलात? कामगार नेते शिवाजीराव खोत यांनी उपस्थित केलेत अनेक सवाल. जिल्ह्याचे नेते मुश्रीफ साहेबांनी एक दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावर गडिंग्लज कारखान्याच्या कामगारांचे पैसे देऊन एक ऐतिहासिक निर्णय घेतला अशा पद्धतीचा एक विषय मांडला. 2021 पासून 2026 या 5 वर्षातल्या काळातलेच फक्त पैसे मुश्रीफ साहेब तुम्ही दिलात. 2014 पासून 2021 या काळातले एकही रुपया गडिंग्लज निवृत्त कामगारांनी आपण मुश्रीफ साहेब आज तारखेपर्यंत दिलेली नाही. मला कळलेले नाही साहेब, ही पत्रकार परिषद किंवा काय जी आपण बाईट दिली सोशल मीडियावरती का दिला हे मला अजून कळलं नाही. 2022ला कारखाना सुरू झाला. गुलालाच्या कपड्यांनी कारखान्याच्या गेटमधून आत जाऊ आणि कारखाना चालू करा अशी घोषणा लक्ष्मीच्या मंडपात मुश्रीफ साहेब तुम्ही केली. डॉक्टर शापूरकरांच्या नेतृत्वाखाली कारखाना उत्कर्षाला जाणार, 200 कोटीचा चेक माझ्या खिशात याची घोषणा मुश्रीफ साहेब तुम्ही केली. आज 300 कोटीच्या कर्जात कारखाना गाठला साहेब. मला आज असं कळलं की केडीसी बँकेनं 300 कोटी कर्ज दिलं. त्याची आकडेवारी आहे साहेब माझ्याकडे, माझ्यापेक्षा जास्त तुमच्याकडे. एवढ्या प्रचंड प्रमाणात मायनस नेटवर्थ असणाऱ्या कारखान्याला कर्ज तुम्ही देताय. मला शंका यायला लागली साहेब, आता तुमची पक्की शंका यायला लागली. हा कारखाना आर्थिक बोजामध्ये घालून हा बुडवला पाहिजे. आजरा कारखान्याने गडिंग्लज कारखाना तुम्हाला घ्यायचा आहे साहेब, तर सरळ सरळ पाठीमागच्या दारानं काय यायला लागलाय, समोरच्या दारानं याने घ्या ना कारखाना. तो मरणारेच लोक आहे आम्ही सगळेजण. आम्ही नाही तरी आता कुठे जागा आहे साहेब? कुठे तुम्हाला कोण काय विचारायला लागले? कुठे गेला डॉक्टर शापूरकर? कोण वसूल करणार? 2 वर्षे गेले, ते कोण 30 कोटी वसूल करणार आहे मुश्रीफ साहेबांच्याकडे, मुश्रीफ साहेब शापूरकरांच्याकडनं? का तुम्हाला आम्ही विचारायचं नाही? तुमच्यावर काय बोलायचं नाही? 150 मयत झाली, एखाद्या घराकडे पाय टाकला नाही साहेब तुम्ही आजपर्यंत. पाय टाकला नाही. एक 5-25 हजार रुपये तुमच्याकडून ट्रस्टकडून नाही तर कारखान्याकडून मयत कामगारांना देऊया अशी भूमिका तुमच्याकडनं कधी आजपर्यंत आली नाही. केडीसी बँकेतनं कर्ज देता कारखान्याला, कारखान्यातून 30% कमिशन काढायला होता. कारखाना तरी चालू नाहीच कधी, आणि आज पुढच्या वर्षी निवडणूक येऊन लागल्याबरोबर हळूच बाहेर पडलाय आणि जनतेच्या समोर येता आणि ऐतिहासिक निर्णय म्हणून सांगता. मेलेल्या कामगाराला 1 रुपये द्यायला तयार नाही तुम्ही. कसली प्रवृत्ती? हे पाप आहे साहेब. हे 150 लोकांचे केलेले तुम्ही आणि तुमच्या संचालक मंडळाने केलेले खून आहेत. 302चा गुन्हा तुमच्यावर खरं वास्तविक शासनानं दाखल केला पाहिजे. कोण मागणार तुमच्याकडे पैसे? 2 वर्षे झाली डॉक्टर शापूरकर पळून जाऊन. कोण वसूल करणार आहे? 4 टकली, कसलीही राजकीय अक्कल नसलेली, कसलाही विचार नसलेले गडिंग्लज आजरा आणि चंदगड तालुक्यामध्ये, चंदगड नाही गडिंग्लज आणि आजरा तालुक्यामध्ये गोळा केलाय. आणि तुम्ही जे राज्य करायला लागलाय, हे लुटायला लागलाय, हा भ्रष्टाचाराची गंगा, हे भ्रष्टाचाराचे पाप. गडिंग्लज तालुक्यातली तरुण जनता पुरेपूर तुमच्या पदरात पुढच्या येत्या निवडणुकीला विधानसभेच्या असू देत नाहीतर कारखान्याच्या असू देत, घातल्याशिवाय साहेब राहणार नाही आणि गाडल्याशिवाय राहणार नाहीत, हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. भ्रष्टाचाराची गंगा त्या कागदच्या कोपऱ्यातनं सुरू झाले. वाटोळं माझ्या कारखान्याचं आणि ऊस उत्पादकाचं व्हायला लागलंय. गेल्या 5 वर्षामध्ये 1000 कोटीचं नुकसान ऊस उत्पादकाचं साहेब तुम्ही केले. पहिल्या वर्षी कारखाना बंद, 4 लाख टन तुम्ही गाळता कुठे गेला? कार्यक्षेत्रात तयार झालेला 8 लाख टन ऊस कुठे गेला? आणि 14-15 कारखान्यांच्या दारात शेतकरी टाचा कसा लागलाय साहेब. टनाला 5000 रुपये, एका गाडीला 5000 रुपये खुशाली देऊन तोडणी करून घ्यायला लागलेत. टनाला 200 आणि 500 रुपये. 10 लाख टनाचे पैसे वर्षाला झाले किती साहेब? आणि 4 वर्षात झाले किती? 1000 कोटी रुपये गडिंग्लज तालुक्यातल्या ऊस उत्पादकाचे बुडवण्यामध्येचं काम करण्यामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली या संचालक मंडळानं केले साहेब. पैशानं माणसं फिरवायला लागलाय तुम्ही, पैशानं माणसं गुदपळायला लागलाय, पैशानं लाचार करायला लागलाय. समोर कोणी टिकलं नाही पैसे, अशा पद्धतीचे एक राज्य नवीन विचार
ही एक नवीन कडी या गडिंग्लज तालुक्याच्या आणि आजरा तालुक्याच्या कारखान्याच्या भोवतीने फिरायला लागले. त्या बँकेपासून दूध संघापासून ते कारखान्यांच्यापर्यंत ही एक कडी चालली. ही वेळेस जिल्ह्यातील नेत्यांनी सुद्धा ओळखून थांबवावी अशी माझी जिल्ह्यातील नेत्यांना विनंती असेल. योग्य वेळी साहेब सावध होऊन आमचे पैसे परत द्या. योग्य वेळी सावध होऊन गडिंग्लज कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे तुम्ही काम केलेले 8 वर्ष केलेले पूर्ण पैसे आमचे व्याजासकट द्या. नसेल तर याच्याही पेक्षा वेगळं उग्र आंदोलन, उग्र शब्दामध्ये तुमची सगळी लत्तर रस्त्यावर आणायची वेळ तुमच्यावर येऊ देऊ नका एवढंच या ठिकाणी इशारा देतो. 4.5-5 वर्षानंतर अशा पद्धतीची भाषा नाईलाजास्त वापरणं मला भाग पडलं साहेब. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.